सध्या मी उभी आहे मरीन ड्राईव्हवर। इकडची सकाळ आणि संध्याकाळ खूप आल्हाददायक असते। मुंबईकर सूर्यास्त बघण्यासाठी इकडे अगदी गर्दी करतात, पण सध्याची परिस्थिती तशी नाहीये। सध्या मुंबईकर घामांनी आणि उन्हामुळे बेजार झालेले आहेत। विदर्भात तर पारा पूर्ण 45 अंश पार गेलेला आहे। त्यामुळे इतकी लाही अंगाची होतीये आणि या सगळ्यात निसर्ग आता एक वेगळं वळण घेणार आहे। हवामान खात्याने पुढचे 72 तास पावसाची शक्यता असं सांगितलेलं आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। यात फक्त पाऊस नाही तर काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही आहे। म्हणजेच एका बाजूला सूर्याचा प्रकोप आणि दुसऱ्या बाजूला अवकाळीचं संकट असं दुहेरी चित्र आहे। आभाळ भरून येतंय, पाऊस पडतोय, पण तरीही उकाडा कमी होत नाहीये। दिवसा 43 अंश तापमान सहन केल्यानंतर रात्री मुंबईकर आणि पुणेकर एसी किंवा पंख्याशिवाय राहू शकत नाहीत। आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आपला बळीराजा। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस आणि गारपीट जर झाली तर हातातोंडाशी आलेला उन्हाळी पिकांचा घास हिरावला जाण्याची भीती आहे। आंबा, द्राक्ष, भाजीपाला या पिकांवर मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना आपली पिकं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिलेत। सध्या प्रॉब्लेम सुद्धा असा आहे की तापमानातील ही रोलर कोस्टर राईड, कधी ऊन तर कधी पाऊस, आरोग्यावर या सगळ्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांनी डिहायड्रेशन आणि व्हायरल इन्फेक्शन पासून सावध राहण्याची गरज आहे। हवामान विभागाने केवळ पावसाचाच नाही तर गारपिटीचाही इशारा दिलेला आहे। त्यामुळे झाडांखाली उभं राहणं आणि कुठल्याही सावलीखाली उभं राहणं टाळावं असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। असं सुद्धा प्रशासनाने इशारा दिलेला आहे लोकांना की तुम्ही कुठेही सावली बघून किंवा दुसरीकडे उभे राहू नका, आपापल्या नीट घरी पोहोचा। आणि त्यानंतर अजून एक, सिमेंटची जंगलं दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि ती रात्री बाहेर सोडतात, ज्यामुळे आभाळ भरून आलेला असतानाही उकाडा अजून असह्य होतो। यालाच अर्बन हीट असं सुद्धा म्हटलं जातं। या सगळ्या दरम्यान आशेचा एक किरण म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीरसह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।